नमस्कार मित्रांनो, आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, माहितीचा अधिकार हा घटक अतिशय महत्त्वाचा सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून मानला जातोय. कारण आज जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग घ्या किंवा कुठली सरळ सेवा भरती घ्या, पोलीस भरती, तलाठी भरती किंवा जिल्हा स्तरावर विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतात, त्या परीक्षांमध्ये माहितीचा अधिकार या घटकावर प्रश्न हा विचारलेला दिसून येतो. त्या अनुषंगानं आपण संपूर्ण माहितीचा अधिकार अधिनियम या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघूया सर्वप्रथम आपण या माहितीच्या अधिकाराची पार्श्वभूमी. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 मध्ये युनोची स्थापना झाली. युनायटेड नेशनची स्थापना झाल्यानंतर जेव्हा या युनोचं पहिलं आमसभेचं अधिवेशन झालं 1946 मध्ये, तेव्हा त्या ठिकाणी डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये संमत केलेल्या ठरावात असं सांगितलं होतं की माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे. कारण युनोच्या पहिल्या अधिवेशनातच असं स्पष्टपणे उल्लेख आहे की माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे. मग या अनुषंगानं स्वीडन या राष्ट्रानं जगात सर्वप्रथम माहितीचा अधिकार हा स्वीकारलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी फ्रीडम प्रेस ऍक्ट हा संमत केला होता. कोणता ऍक्ट? तर फ्रीडम प्रेस ऍक्ट 1766 मध्ये. त्यानंतर जर डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे यांचा अभ्यास आपण केला तर त्यांनी माहितीचा अधिकार स्वीकारलेला दिसून येतो. चीननेही 2005 साली द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन ऑफ लॉ हा कायदा लागू केलेला होता. हा लॉ त्या ठिकाणी इम्प्लिमेंट त्यांनी 2005 साली केलेला आपल्याला दिसून येतो. आता भारतीय राज्यघटनेचा जर आपण मूलभूत अधिकार बघितले तर मूलभूत अधिकारामध्ये जे कलम 19 आहे, 19चं जे उपकलम 1 च पोटकलम जे आहे त्यामध्ये आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख दिसतो. आणि मित्रांनो, जर याला आपण बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला माहितीचा अधिकार या स्वातंत्र्यातच अंतर्भूत असल्याचं निष्पन्न होत असल्याचं अनेक राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं दिसून येतं. आता भारतामध्ये या माहितीच्या अधिकारासाठी अनेक जणांनी आंदोलन, लढे उभारले. अनेक जणांनी त्यांच्या परीनं प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यामध्ये जर आवर्जून नाव कोणाचं घ्यायचं म्हटलं तर आपल्याला निखिल डे यांचं नाव घेता येईल. त्यानंतर HD शौरी आहे. त्यानंतर शीला बारसे, महाराष्ट्रातील आपले जे समाजसेवक आहे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, हर्ष मंडर. त्यानंतर राजस्थानमध्ये किसान मजदूर संघटना, अरविंद केजरीवाल जे की सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या लोकांनी माहितीच्या अधिकारासाठी भारतामध्ये विशेष प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आता माहितीचा अधिकार लागू करणारी राज्य, केंद्र स्तरावर जेव्हा माहितीचा अधिकार हा प्रक्रियेत होता त्या काळातच महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रासोबत अनेक इतर काही राज्य आहेत, त्या राज्यांनी माहितीचा अधिकार हा आपल्या आपल्या राज्यांमध्ये लागू केलेला होता. त्यामध्ये सर्वात प्रथम जर हा माहितीचा अधिकार राज्यामध्ये कोण लागू केला असेल तर ते राज्य आहे तामिळनाडू. हे सुद्धा मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. लक्षात ठेवायला आपल्याला हे गरजेचं आहे की तामिळनाडू या राज्यानं भारतामध्ये सर्वात प्रथम माहितीचा अधिकार हा स्वीकारलेला आहे. त्यानंतर गोवा, त्यानंतर कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि 7व्या क्रमांकावर महाराष्ट्राचा क्रमांक लागत असतो. असे हे 7 राज्य आहेत की ज्यांनी केंद्र स्तरावर माहितीचा अधिकार लागू होण्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये माहितीचा अधिकार हा सुरू केलेला होता. मित्रांनो, आता माहिती अधिकार हा लागू करण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्या प्रयत्नामध्ये सर्वप्रथम काय झालं तर 1997 मध्ये कॉमन कॉजचे जे प्रमुख होते HD शौरी यांच्या अध्यक्षतेखाली माहितीच्या अधिकारावर काम करण्यासाठी एक समिती नेमली गेली आणि 24 मे 1997 साली या समितीनं अहवाल तसा सादर केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ते विधेयक संसदेत मांडलं गेलं. संसदेची मान्यता मिळाली, राष्ट्रपतीची मान्यता मिळाली. त्यामध्ये अनेक दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. जवळजवळ 115 दुरुस्त्या त्यामध्ये सुचवल्या गेलेल्या होत्या. 115 दुरुस्त्या ह्या दुरुस्त करून 15 जून 2005 रोजी हा अधिनियम मंजूर झाला, मान्य झाला. राष्ट्रपतीची स्वाक्षरी त्याच्यावर झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये असं नमूद केलेलं होतं राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर 120 दिवसांनी हा कायदा हा भारतामध्ये लागू होईल आणि मग त्याची अंमलबजावणी म्हणून 120 दिवस
वाट पाहावी लागली आणि 12 ऑक्टोबर 2005 साली भारतामध्ये खऱ्या अर्थानं माहिती अधिकार अधिनियम 2005 हा लागू झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण या कायद्याचा अगदी सविस्तर अभ्यास मित्रांनो करणार आहोत. अगदी तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती अधिकारासंबंधात कुठल्याही प्रकारचं पुस्तक परत वापरण्याचं काम पडणार नाही याचं सुद्धा खबरदारी मी हा व्हिडिओ बनवताना घेतलेली आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण प्रस्तावना बघूया मित्रांनो. प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे, या कायद्याची जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेत असं नमूद केलं गेलेलं आहे की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक नियंत्रणाखालील माहिती सर्वसामान्य लोकांना मिळावी म्हणून नागरिकांना माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरिता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग गठीत करण्याकरिता हा अधिनियम आहे. बघा काय सांगितलंय थोडक्यामध्ये की राज्यामध्ये लोकांना किंवा राष्ट्रातील लोकांना, भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार आणि जे काही व्यवहार चालतात, आपले जे काही कामकाज चालतं शासकीय, त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची आहे आणि ती पारदर्शकता आणण्यासाठी आणि एक समाजाचं उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी लोकांना एक व्यवहार्य माहिती प्राप्त व्हावी यासाठी काय करायचंय तर प्रत्येक राज्याला एक राज्य माहिती आयोग स्थापन करायचा आहे आणि भारताच्या राष्ट्रीय स्तरावर एक केंद्रीय माहिती आयोग स्थापन करायचा आहे आणि तो गठीत करण्याकरताच हा अधिनियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. आता जे स्वरूप आहे या पूर्ण माहिती अधिकारात कायदा 2005चा जो आहे याचं जर स्वरूप सांगायचं म्हटलं तर मित्रांनो त्यामध्ये एकूण 31 कलमांचा समावेश आपल्याला दिसून येतो. 6 प्रकरणामध्ये तो अधिकार हा डिवाइड केला गेलेला आहे. 6 चॅप्टर्स आहेत त्याचे आणि आर्टिकल्स जर म्हटलं तर 31 आर्टिकल्स त्यामध्ये अंतर्भूत आहे. 2 परिशिष्टे सुद्धा त्याच्यासोबत आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्वरूप सांगायचं म्हटलं तर 31 कलमे, 6 प्रकरणे आणि 2 परिशिष्ट एवढं हे महाराष्ट्र आपला जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे असं त्याचं स्वरूप आहे. मित्रांनो स्वरूपावर सुद्धा अगदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागील 2 वर्षापूर्वीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न म्हणजे एक विधान दिलेलं होतं की माहितीचा अधिकार अधिनियमात 31 कलमे आहेत, मग ते अचूक विधान ओळखायचं होतं. तर या अनुषंगानं हे स्वरूप सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता प्रकरण निहाय जर आपण त्याचं स्वरूप बघूया, प्रकरण निहाय माहिती घेऊया. जे पहिलं प्रकरण आहे मित्रांनो माहिती अधिकार अधिनियमाचं ते आहे प्रारंभ आणि त्यामध्ये 2 कलम आहेत, कलम 1 आणि कलम 2. तर कलम 1 मध्ये काय आहे, कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ, संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. त्यानंतर कलम 2 काय सांगतंय तर कलम 2 व्याख्या सांगतं. मग कोणत्या कोणत्या व्याख्या आहे त्यामध्ये तर समुचित शासन, केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय जनमाहिती अधिकारी, मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी ह्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी बघतात. त्यानंतर माहितीची एक सविस्तर व्याख्या त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. तर आज आपण बघतो की माहिती अधिकार अधिनियम, मग माहिती म्हणजे नेमकं काय, माहितीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टीची माहिती आपण मागू शकतो, कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये माहिती मागू शकतो, हे सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपल्याला कलम 2 मध्ये ज्या व्याख्या आहेत किंवा जे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे की माहितीचा अर्थ म्हणजे कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य, कोणत्याही स्वरूपामध्ये उपलब्ध असलेलं कोणतंही साहित्य माहितीमध्ये अंतर्भूत येतं. मग त्यामध्ये काय असू शकतं, त्यामध्ये अभिलेख असतात, त्यानंतर विविध प्रकारचे दस्तऐवज आहेत, ज्ञापने आहेत, ईमेल, जर एखाद्या ठिकाणी ईमेलद्वारे माहिती प्राप्त झालेली असते ते ईमेलची सुद्धा माहिती आपण मिळवू शकतो. अभिप्राय केलेले असतात, मोठ्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केलेले असतात समितींनी, त्यावेळेस त्यांनी जे काय अभिप्राय दिलेले असते त्या अभिप्राय सुद्धा आपण माहितीमध्ये मागू शकतो. सूचना मागू शकतो, प्रसिद्धी पत्रके मागू शकतो, परिपत्रके. आता एक अनेक वेळा कार्यालय त्यांचे प्रसिद्धी पत्रक काढून माहिती ही प्रसिद्ध करत असतात, परिपत्रके काढतात आणि त्या परिपत्रकाद्वारे माहिती देत असतात. मग आपण तसे काढलेले त्यांची परिपत्रकांची माहिती घेऊ शकतो, प्रसिद्धी पत्रकांची माहिती मागू शकतो. आदेश असतात, वरिष्ठांनी दिलेले आदेश,
रोजवह्या ज्या असतात दैनंदिन कामकाजाच्या, संविधा असतात, अहवाल, कागदपत्रे, नमुने, मॉडेल, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामग्री आणि त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळवता येईल अशी माहिती, ही सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीमध्ये अंतर्भूत असल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर आपण फ्लॉपी डिस्क मागू शकतो, व्हीसीडी, डीव्हीडी, व्हिडिओ कॅसेट्स जर असतील त्याच्या उपलब्ध व्हिडिओ कॅसेट, प्रिंटआउट याचाही समावेश हा माहितीमध्ये होत असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्रयस्थ पक्षाची व्याख्या केलेली आहे किंवा अर्ज करणाऱ्या नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती किंवा अन्य एखादं प्राधिकरण हे त्रयस्थ व्यक्ती म्हणून किंवा त्रयस्थ पक्ष म्हणून गणल्या जाईल, त्रयस्थ पक्ष म्हणून ओळखल्या जाईल असंही त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अशा पद्धतीनं पहिलं आणि दुसरं कलम हे प्रकरण 1 मध्ये समाविष्ट आहे. आणि आता याच्यानंतरचं जे प्रकरण आहे ते प्रकरण 2. आता खऱ्या अर्थानं माहितीचा अधिकार हा या ठिकाणी सुरू होताना आपल्याला दिसून येतो. तर माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने असं हे टायटल आहे या चॅप्टर 2चं, माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी माहितीच्या अधिकारावर असं एखादं विधान येऊ शकतं की माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने प्रकरण 2 मध्ये समाविष्ट आहेत. तर मग हे विधान चूक की बरोबर? मग हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करता आलं पाहिजे. म्हणून प्रकरण 2चं जे टायटल आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये कलम 3, कारण पहिलं आणि दुसरं कलम प्रकरण 1 मध्ये आलेलं आहे, प्रकरण 2 मध्ये कलम 3 पासून सुरुवात. तर कलम 3 काय आहे? कलम 3 सांगतं की सर्व भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. माहितीचा अधिकार हा काही पर्टिक्युलर व्यक्तींनाच नाहीये, तर सर्व नागरिकांना तो अधिकार असणार आहे. कलम 4 काय सांगतं? कलम 4 सांगतं सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. मग आता या ठिकाणी सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने, मग सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय हे सुद्धा महत्वाचं आहे. तर सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? तर कायद्याद्वारे, संविधानाद्वारे अधिसूचना, शासनादेश, परिपत्रक अन्वये स्थापन झालेली कोणतीही संस्था म्हणजेच सार्वजनिक प्राधिकरण होय. बघा, शासनाचं कुठला आदेश असेल, शासनाने एखादं परिपत्रक काढून किंवा अधिसूचना काढून एखादी जी काही संस्था स्थापन केलेली असते ती संस्था म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण होय. मग त्यामध्ये कायद्यानंच ती स्थापन झालेली असो किंवा एखाद्या अधिसूचनेद्वारे, शासनादेशाद्वारे किंवा परिपत्रकाद्वारे स्थापन झालेली असली तरी सुद्धा ते जे काही युनिट असतं, ती जी काही संस्था असते ती सार्वजनिक प्राधिकरण म्हणून तिला संबोधल्या जातं. हे झालं कलम 4 मध्ये. कलम 5 काय सांगतं? तर जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे. प्रत्येक प्राधिकरण जे आहे हा अधिनियमित झाल्यापासून, की हा जो अधिनियम आहे हा 15 जून 2005 ला अधिनियमित झालेला आहे. त्याची अंमलबजावणी 120 दिवसानंतर म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 पासून सुरू झालेली आहे. तर 100 दिवसाच्या आत, अधिनियमित झाल्यापासून 100 दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी पद हे त्या ठिकाणी स्थापन करणं प्रत्येक प्राधिकरणाला गरजेचं आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे कलम 5 सांगतंय माहिती अधिकाराचं. त्यानंतर कलम 6 काय सांगतं? माहिती मिळवण्याकरता विनंती करणे. आता जी काही माहिती त्या अर्जदाराला किंवा तो अपील करता जो असतो माहितीसाठी किंवा तो जो नागरिक गेलेला असतो त्या ठिकाणी माहिती मिळवण्यासाठी, त्याला माहिती मिळवण्यासाठी काय करावं लागतं? एक विनंती करावं लागते. मग ही विनंती कोणत्या भाषेमध्ये करायची? तर त्यासाठी तो त्याची जो काही राज्यभाषा असेल, जसं महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे किंवा राष्ट्रभाषा हिंदी किंवा इंग्रजी, या 3 भाषेपैकी कोणत्याही भाषेमध्ये तो विनंती अर्ज त्याला करता येईल. आणि जर समजा एखादा नागरिक आहे, त्याला माहिती मिळवायची आहे परंतु तो निरक्षर आहे, त्याला अर्ज करता येत नाही, त्याला कुठल्याच भाषेमध्ये अर्ज लिहिता येत नाही, की मराठी येत नाही, हिंदी येत नाही आणि इंग्रजी सुद्धा लिहिता येत नाही. मग अशा निरक्षर व्यक्तीनं काय करायचं माहिती घेण्यासाठी? तर त्या निरक्षर व्यक्तीनं जनमाहिती अधिकारी जो असतो त्या प्राधिकरणाचा, त्या ठिकाणी त्या जनमाहिती अधिकाऱ्यास सांगायचं आणि अर्ज लिहून त्याच्याकडून घ्यायचा आहे. माहिती मिळवण्यासाठी त्याला अर्ज द्यायचा, तर त्याच्याकडून तो अर्ज लिहून घेण्याची तरतूद सुद्धा कलम 6 मध्ये
आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कलम 6 काय सांगतं, माहिती मिळवण्याकरिता विनंती करणे. मग ते 3 भाषांचा समावेश त्या ठिकाणी आहे आणि निरक्षर व्यक्तींना जनमाहिती अधिकाऱ्याकडून अर्ज लिहून घेण्यास सांगायचंय. कलम 7 काय म्हणतं, विनंतीचा अर्ज निकालात काढणे. आता नागरिकांना विनंती केली, माहितीसाठी अर्ज केलेला आहे, मग आता विनंतीचा अर्ज त्याचा निकालात काढण्यासाठी काय तरतूद आहे, तर विनंती केल्यापासून सर्वसाधारण जर माहिती असेल तर ती 30 दिवसात देणे बंधनकारक आहे. बघा मित्रांनो, सिंगल बीटमध्ये सुद्धा हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे की सर्वसाधारण माहिती ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत किती दिवसात देणे बंधनकारक असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सांगता यायला पाहिजे की सर्वसाधारण माहिती ही 30 दिवसात देणे बंधनकारक असतं. जर माहिती स्वातंत्र्य किंवा जीविता संबंधित असेल तर 48 तासाच्या आत ती द्यावी लागते. बघा, सर्वसाधारण माहिती 30 दिवसाच्या आत, परंतु एखादी माहिती जर एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्या संबंधित असेल किंवा त्याच्या जीविता संबंधित असेल तर अशी इमर्जन्सी स्वरूपाची माहिती 48 तासाच्या आत ही सादर करावी लागते किंवा द्यावी लागते. जर माहितीचा अर्ज अधिकाऱ्याकडून फेटाळला गेला तर त्याची कारणं ही माहिती अधिकाऱ्याला द्यावी लागते की नेमकी कोणत्या कारणानं तुमचा अर्ज हा फेटाळला गेलेला आहे. त्यानंतर विनंतीचा अर्ज जर फेटाळला गेलेला असेल तर तो अर्ज फेटाळल्याच्या विरोधात ज्या कालावधीत अपील करता येतील तो कालावधी सुद्धा आपल्याला कलम 7 मध्ये नमूद केलेला आहे. अपील प्राधिकरणाचा तपशील सुद्धा त्याला कळवावा लागतो. जर अर्ज हा फेटाळला गेला असेल तर अपील प्राधिकरणाचा पूर्ण तपशील त्या व्यक्तीला द्यावा लागतो. कलम 8 काय सांगतं, तर माहिती प्रगट करण्याबाबतचा काही अपवाद आहे की प्रत्येक माहिती देताच येते असं नाही, त्याला काही अपवाद सुद्धा आहेत. तर बघूया कुठली प्रकारच्या माहितीचा अपवाद हा माहिती अधिकार अधिनियमात समाविष्ट आहे. तर मित्रांनो, भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला राज्याची जर सुरक्षितता जोपासायची असेल तर त्या सुरक्षिततेला कुठं तडा जात असेल किंवा युद्धतंत्र विषयक माहिती असेल, वैज्ञानिक व आर्थिक हित संबंधांना, परकीय राज्याबरोबरच्या संबंधांना जर बाधा पोहोचेल किंवा एखाद्या अपराधाला चिथावणी मिळत असेल तर अशी माहिती ही देता येणार नाही. अशी माहिती ही माहिती अधिकाराअंतर्गत आपल्याला सुद्धा मागता येत नाही. भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला धोका पोहोचत असेल किंवा राज्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल, युद्धतंत्र विषयक माहिती असेल किंवा वैज्ञानिक आर्थिक हित संबंध कुठेतरी धोक्यात येत असेल, त्यांना बाधा होत असेल तर अशी माहिती मागवता येत नाही किंवा तशी माहिती देता येत नाही. कोणत्याही न्यायालयाने बंधने घातलेली एखादी माहिती असेल तर तशी माहिती सुद्धा ही देता येत नाही. संसद, राज्य विधिमंडळाचा हक्कभंग होईल अशी माहिती देता येत नाही. किंवा बौद्धिक संपदा असते, जसं पेटंट असतं, एखादी व्यक्ती एखादी वस्तू तयार करते किंवा एखादी कंपनी एखाद्या वस्तूची प्रोडक्शन करते आणि त्याचं ते पेटंट असतं त्या कंपनीचं किंवा त्या व्यक्तीचं. तर तसे जे पेटंट असतात त्या पेटंट बाबतची माहिती सुद्धा ही माहिती अधिकाराअंतर्गत येत नाही, तशी माहिती देता येत नाही. किंवा एखादा GI असेल, जो जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन नंबर जो असतो, GI असतो, पेटंट सारखा GI, जसं नाशिकचे द्राक्षे त्यांना GI प्राप्त झालेला आहे, जे जॉग्राफिकल आयडेंटिटी असते ती, तर ही GI असलेली माहिती सुद्धा त्या ठिकाणी देता येत नाही. विदेशी शासनाची विश्वासपूर्वक असलेली जी काही माहिती असते ती सुद्धा माहिती अधिकाराअंतर्गत प्रगट करता येत नाही. एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असेल आणि त्या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नसेल तर अशा वेळेस तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्या अशी काही माहिती जी असते तपासासंबंधी ती प्रगट करता येत नाही. मंत्री परिषदेचे काही निर्णय असतात, त्यानंतर कॉपीराईटचे उल्लंघन होणारी माहिती ही देता येत नाही. असं हे कलम 8 काय सांगतं आपल्याला, तर माहिती कोणती प्रगट करण्याबाबत अपवाद आहेत ते अपवाद या ठिकाणी नमूद केलेले आहेत. कलम 9 काय म्हणतं, विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणं. किंवा एखाद्या विवक्षित जे प्रकरण आपण वरती बघितलेत तर मग आपण त्या व्यक्तीनं माहितीचा अधिकारासाठी अर्ज केलेला आहे माहिती मिळवण्यासाठी, परंतु तो माहिती आपण देऊ शकत नाही, तर त्या व्यक्तीला त्या प्रकारची त्या पद्धतीची त्याचं समाधान होईल अशी कारणं हे देणं बंधनकारक असतं. कलम 10 काय सांगतं, पृथक्करणीयता म्हणतं ते.
की अपवादात्मक माहिती आणि देण्यायोग्य माहिती, जी माहिती कार्यालयाकडे उपलब्ध आहेत आणि त्या माहितीचं ॲनालिसिस त्यांनी करायचंय की कोणती माहिती देता येते आणि कोणती माहिती देता येत नाही, याचं पृथक्करण करणं हे गरजेचं असतं. कलम 11 म्हणतात त्रयस्थ पक्षाची माहिती. आपण त्रयस्थ पक्षाची व्याख्या पाहिली की या अधिनियमाद्वारे काय म्हटलंय की विनंती एखाद्या व्यक्तीनं जर केलेली असेल, जेव्हा यथास्थिती एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्यास अथवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यास त्रयस्थ पक्षाशी संबंधित माहिती द्यावायची असल्यास 5 दिवस एक्स्ट्रा मिळतील. जर एखाद्या व्यक्तीनं ही माहिती मागवली असेल आणि सर्वसाधारण माहिती 30 दिवसात देणं बंधनकारक आहे, परंतु त्रयस्थ पक्षाची असेल माहिती की त्या ऑफिसशी संबंधित नसेल तर त्यांचे दुसऱ्याकडून त्यांना घेऊन ती प्राप्त करून द्यायची आहे, तर अशा वेळेस तशा माहितीसाठी त्यांना 5 दिवस एक्स्ट्रा या सर्वसाधारण माहितीपेक्षा देतात, म्हणजे एकूण 35 दिवसाचा कालावधी त्यांना देण्यात येतो, असं हे कलम 11 मध्ये नमूद केलेलं गेलेलं आहे. आता अतिशय महत्वाचं मित्रांनो, हे कलम 12 म्हणजेच प्रकरण 3 सुरू झालेलं आहे. आता इथं प्रकरण 1 मध्ये कलम 1 आणि 2, कलम 3 ते 11 हे प्रकरण 2 मध्ये समाविष्ट आहे. आता कलम 12 पासून प्रकरण 3, आणि प्रकरण 3चं टायटल आहे केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग कलम 12 मध्ये काय म्हटलंय की केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे. बघा याची संरचना कशी असते, मग केंद्रीय माहिती आयोगाचं स्वरूप कसं असतं. यामध्ये एक मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त असतो आणि त्याला आवश्यक वाटतील तितके, परंतु 10 पेक्षा ती संख्या जास्त नको इतके केंद्रीय माहिती आयुक्त असतात. एक केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त असतो आणि 10 केंद्रीय माहिती आयुक्त असतात. 10 पेक्षा ते कमीही असू शकतात, परंतु जास्तीत जास्त ते 10 असू शकतात. त्यानंतर यांची नियुक्ती कशी होते, तर समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती करतो. मग कोणती समिती, तर एक समिती त्या ठिकाणी गठीत केल्या जाते. त्या समितीमध्ये कोण असतं, तर त्या समितीचा अध्यक्ष असतात पंतप्रधान. 3 सदस्य असतात टोटल, त्यामध्ये एक पंतप्रधान असतो आणि पंतप्रधान हे समितीचे अध्यक्ष असतात. 2 नंबर हा त्या ठिकाणी लोकसभा विरोधी पक्षनेता असतो. लोकसभेतील जो काही विरोधी पक्ष असतो ते विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी असतो. आणि 3रा जो सदस्य असतो तो पंतप्रधान ज्याचं नामनिर्देश करतील असा मंत्रिमंडळातील एक मंत्री, कॅबिनेट मंत्री हा त्या ठिकाणी सदस्य म्हणून घेतला जातो. असे 3 लोक असतात, पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान नामनिर्देशित करतील असा एक कॅबिनेट मंत्री. असे तिघांची ती समिती असते. आता एक प्रश्न या ठिकाणी अजून मित्रांनो क्रिएट होतो की आता जसं मागच्या वेळेस बघितलं आपण की विरोधी पक्ष नव्हता आपल्या केंद्रीय संसदेमध्ये. विरोधी पक्षासाठी ज्या काही आवश्यक सीट्स येण्याची गरज असते तेवढे कोणत्याच पक्षाला मिळाले नव्हत्या. मग अशा वेळेस काय असतं, तर विरोधी पक्ष नेता जर नसेल तर मग जो पक्ष हा मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला असेल तर त्या मोठा पक्षांचा जो काही प्रमुख असतो तो मोठ्या पक्षाचा प्रमुख हा त्या ठिकाणी समितीचा सदस्य म्हणून निवडला जातो. आता पात्रता, केंद्रीय माहिती आयोग आपण गठीत करताना त्याची संरचना पाहिली किंवा स्वरूप पाहिलं. नियुक्ती कशी होते, तर समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नियुक्ती करत असतो. त्यानंतर समिती कोणाची असते ते बघितलं आपण. आता यांच्यासाठी हे जे काही केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त जे असतात यांची पात्रता काय, तर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांच्यासाठी पात्रता म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, माध्यम व प्रशासन यातील ती प्रख्यात व्यक्ती असावी. बघा मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान किंवा समाजसेवा, व्यवस्थापन, माध्यम व प्रशासन या फील्डमधली ती एक प्रख्यात व्यक्ती असावी. त्यानंतर ती संसद सदस्य ती व्यक्ती नसावी, ही सुद्धा एक पात्रतेमध्ये आपल्याला बघा. अपात्रता मध्ये त्याला संसद सदस्य नसावा तो व्यक्ती. त्यानंतर राजकीय पक्षाशी संबंधित सुद्धा नसावा तो व्यक्ती, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, संसद सदस्य नसावा, राजकीय पक्षाशी संबंधित नसावा आणि विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, माध्यम, प्रशासन यापैकी कोणत्याही एका फील्डमधली ती एक प्रख्यात व्यक्ती असावी. ही पात्रता आपल्याला त्या ठिकाणी घालून दिल्याचे या माहिती अधिकाराअंतर्गत दिसून येतं.
तर असा होता हा केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोगामध्ये आपण संरचना बघितली, त्यांची नियुक्ती समितीमार्फत बघितली, समिती कोणाकोणाची असते ते बघितलं, आणि त्या केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताची पात्रता बघितली. आता कलम 13 मध्ये त्यांचा कार्यकाल सांगितलेला आहे. त्यांचा कार्यकाल आहे 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. यापैकी कोणतेही जर अगोदर आलं तर तेव्हा ते त्यांचा कार्यकाल हा संपत असतो. 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा ती व्यक्ती त्या पदावर कार्यान्वित त्यानंतर राहणार नाहीये. पुनर्नियुक्ती होते का? तर नाही. पण माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त होतील, परंतु एकत्रित कार्यकाल 5 वर्षापेक्षा जास्त नसावा. पुनर्नियुक्ती कशी होऊ शकते की माहिती आयुक्त असेल तर त्याला बढती देऊन मुख्य माहिती आयुक्त करता येईल, परंतु दोघं मिळून त्यांना जर 3 वर्षाचा कार्यकाल माहिती आयुक्त म्हणून केलेला असेल तर त्याला अजून फक्त 2च वर्ष मुख्य माहिती आयुक्त म्हणून बढती देता येईल, पुनर्नियुक्ती त्याची करता येईल, परंतु एकूण कार्यकाल हा 5 वर्षापेक्षा त्याचा जास्त नसावा. यांचे वेतन आणि भत्ते कसे असतात? तर मुख्य माहिती आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे आणि इतर माहिती आयुक्त जे असतात त्यांना निवडणूक आयुक्ताप्रमाणे हे वेतन आणि भत्ते देण्याचं या माहिती अधिकार अधिनियमामध्ये समावेशित केल्या गेलेलं आहे. बघा, आपण त्यांचं यामध्ये कार्यकाल बघितला, 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. पुनर्नियुक्ती आहे का? तर नाहीये, कुणाला पुनर्नियुक्ती होत नाही. परंतु एखाद्या परिस्थितीमध्ये माहिती आयुक्तांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमलं जातं, परंतु दोन्हीचा कार्यकालाचा विचार करून दोन्हीचा कार्यकाल हा त्याचा 5 वर्षापेक्षा जास्त होता कामा नये, हे त्या ठिकाणी अट आहे. आता कलम 14 काय म्हणतं? तर कलम 14 सांगतं मुख्य किंवा इतर माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे. त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये पदावरून काढता येतं त्याचा एक सविस्तर लेखाजोखा हा कलम 14 मध्ये देण्यात आलेला आहे. आता ज्याप्रमाणे आपण प्रकरण 3 पाहिलं, तसंच प्रकरण 4 हे राज्य माहिती आयोगासंदर्भात आहे. पहिलं प्रकरण 3 होतं केंद्रीय माहिती आयोग, प्रकरण 4 राज्य माहिती आयोग. याच्यामध्ये कलम 15 पहिलं कलम जे आहे ते कलम 15 सांगतं राज्य माहिती आयोग गठीत करणे. पुन्हा संरचना त्याचं स्वरूप जर म्हटलं तर राज्य मुख्य माहिती आयुक्त, पहिलं पाहिलं होतं आपण केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त. आता राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आवश्यक वाटतील तितके परंतु 10 पेक्षा अधिक नसावे असे माहिती आयुक्त. नियुक्ती राज्यपाल करतो समितीच्या शिफारशीनुसार. जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती करतो समितीच्या शिफारशीनुसार, तसं राज्यामध्ये राज्यपाल. मग आता केंद्रामध्ये समिती पाहिली होती आपण, पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर जो तिसरा व्यक्ती होता तो होता प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान नामनिर्देशित करतील असा एक कॅबिनेट मंत्री. तसंच या ठिकाणी जी राज्याची जी समिती असते त्यामध्ये मुख्यमंत्री हा अध्यक्ष असतो समितीचा, विरोधी पक्षनेता किंवा मोठा पक्ष हा एक सदस्य असतो त्यांचा, आणि तिसरं मुख्यमंत्री नामनिर्देश करतील असा एक कॅबिनेट मंत्री. अशा या तिघांची ती समिती असते. पात्रता संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, त्यानं कुठल्याही लाभाचं पद हे धारण केलेलं नसावं, आणि विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, जनसंपर्क, कायदा या क्षेत्रातील ती प्रख्यात व्यक्ती असावी. हे होतं राज्य माहिती आयोग. अगदी केंद्रीय माहिती आयोगाप्रमाणेच संरचना आहे, परंतु त्यामध्ये फक्त फरक एवढा आहे की तिकडे पंतप्रधान, इकडं मुख्यमंत्री, तिकडं लोकसभेचा विरोधी पक्षनेता, या ठिकाणी इकडं विधानसभेचा विरोधी पक्षनेता येतो. त्यानंतर तिकडे जर बघितलं तर त्यांना केंद्रीय माहिती आयोग म्हणतात, इकडे राज्य माहिती आयोग म्हणतात. आता कलम 16 काय म्हणतं? पदावधी व सेवा शर्ती संबंधात आहे. पदधारणेपासून 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. यामध्ये थोडंसं काही ठिकाणी 62 वर्ष सुद्धा हा उल्लेख आढळलेला आहे. कृपया या ठिकाणी तुम्ही सुद्धा एकदा याच्या व्यतिरिक्त कन्फर्म करून घ्यावं.
कारण 62 वर्ष आणि 65 वर्ष यामध्ये माझं सुद्धा थोडस कन्फर्मेशन नाहीये, पुनर्नियुक्ती नाहीये. त्यानंतर इतर काही मुख्य आयुक्त म्हणून नेमल्या जातात. जसं की इतर जे आयुक्त असतात त्यांना मुख्य आयुक्त म्हणून हे दिले जाते, परंतु एकत्रित कालावधी पुन्हा 5 वर्षापेक्षा अधिक नसावा. अगदी केंद्राप्रमाणेच आहेत त्याची जी सेवा शर्ती आणि कालावधी. वेतन आणि भत्ते राज्य मुख्य माहिती आयुक्त राज्याचा निवडणूक आयुक्ताप्रमाणे, आणि जे इतर माहिती आयुक्त असतात त्यांना राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे हे वेतन आणि भत्ते असतात. कलम 17 काय सांगतं, तर राज्याचा मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर राज्याचे जे काही माहिती आयुक्त असतात त्यांना पदावरून दूर करण्यासंदर्भातलं हे कलम 17 आहे. आता प्रकरण 5 बघू मित्रांनो. यामध्ये प्रकरण 5 मध्ये काय सांगितलं, माहिती आयोगाचे अधिकार व कार्य. कारण काय त्यामध्ये अपील आहे, शास्ती आहे. कलम 18 म्हणतं माहिती आयोगाचे अधिकार व कार्य, तक्रार स्वीकारणे व त्याची चौकशी करणे. माहिती आयोग काय करतं की त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी येतात माहिती अधिकारासंदर्भातल्या, तर या तक्रारी स्वीकारायच्या आणि त्या तक्रारीचं निवारण करायचं. मग त्याच्यासाठी चौकशी लावायची, चौकशी करायची आणि त्या तक्रारीचं निवारण कशा पद्धतीने करता येईल याकडे लक्ष द्यायचं, असं कलम 18 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 19 अपील. मग ही 30 दिवसाच्या आत अपील करणे गरजेचं असतं. प्रथम अपील निकालाच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे करता येईल. आता निकाल जो प्रथम अपील निकाल जो आहे या निकालाच्या दिनांकापासून त्याला 90 दिवसाच्या आत द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येते. पहिलं त्याला जो प्रथम अपीलीय अधिकारी जो असतो तो 30 दिवसाच्या आत, द्वितीय अपीलीय अधिकारी जो आहे त्याच्याकडे जर तुम्हाला हे करायचं असेल, तक्रार करायची असेल तर तुम्हाला, किंवा अपील करायची असेल तर प्रथम अपीलीय अधिकाऱ्याच्या निकालापासून 90 दिवसाच्या आत तुम्हाला द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे ही अपील करता येते. द्वितीय अपील अधिकाऱ्याच्या निर्णयावर जर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्हाला राज्य किंवा केंद्रीय माहिती आयुक्ताकडे जाता येईल. त्याचा निर्णय बंधनकारक असेल. आता तुम्हाला सर्वात प्रथम माहिती घ्यायची तर तुम्हाला जनमाहिती अधिकाऱ्याकडे जावं लागेल. त्याच्याकडून तुमचं समाधान झाले नाही तर प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे तुम्ही जाऊ शकता 30 दिवसाच्या आत. त्यानंतर प्रथम अपीलीय अधिकाऱ्याचा तुम्हाला निर्णय मान्य नसेल तर तिथून 90 दिवसाच्या आत तुम्ही द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे जाऊ शकता. द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडून जरी तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही राज्य माहिती आयुक्ताकडे जाऊ शकता किंवा केंद्रीय माहिती आयुक्ताकडे जाऊ शकता. परंतु तुम्ही त्यापैकी कोणाकडेही गेलात आणि त्यांनी जो निर्णय दिला असेल तर तो निर्णय तुमच्यावर बंधनकारक असतो. त्याच्या विरोधात कुठल्याही न्यायालयात तुम्ही तक्रार दाखल करू शकत नाही. हे या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. कलम 20 काय सांगतं, शास्ती. आता शास्ती म्हणजे दंड वगैरे या गोष्टी येतात. शास्ती म्हणजे शिक्षा. कलम 20 सांगतं माहिती देण्यास विलंब झाला असेल तेव्हा प्रतिदिन 250 रुपये प्रमाणे दंड आकारता येईल, पण 25,000 पेक्षा ती रक्कम जास्त असणार नाही. तुम्हाला एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्यानं माहिती द्यायला जर विलंब केला असेल तर त्याचे जे काही ठरलेले दिवस आहे, जसं सर्वसाधारण माहिती 30 दिवसाच्या आत द्यावं लागते. मग 30 दिवस झाले, तिथून पुढे तुम्ही त्याला प्रतिदिन 250 रुपये याप्रमाणे दंड आकारता येतो. परंतु हा दंड जास्तीत जास्त किती करता येतो, तो जास्तीत जास्त 25,000 तो दंड त्याला आकारता येईल. त्याच्यापेक्षा ती दंडाची रक्कम जास्त असणार नाही. या सर्वात माहिती आयोगास दिवाणी स्वरूपाचे अधिकार प्राप्त होतात. आता हे जे काही सर्व हे असतं, ही प्रक्रिया असते शास्तीची, तर या सर्वाबाबत माहिती आयोग जो असतो राज्याचा किंवा केंद्राचा, यांना दिवाणी स्वरूपाचे अधिकार हे प्राप्त होत असतात. आता प्रकरण 6 संकीर्णमध्ये प्रकरण 6 तर कलम 21 काय सांगतं, सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. एखादी कृती ही चुकीचीही असू शकते, एखाद्या वेळेस थोडस त्यामध्ये चुकीचं घडलं जातं. परंतु एखादं जर सद्भावनेने एखादी कृती केली असेल, चांगली भावना जर त्या कृती करण्यामागे असेल
तर तशा एखाद्या कृतीला हे संरक्षण दिलं जातं. कलम 22 सांगतं अधिनियमाचा अधिभावी परिणाम. जसं जो अधिनियम आहे त्याचा अधिभावी परिणाम म्हणजे काय, किंवा जसं 1923चा जो लाल फितीचा कायदा होता, शासकीय गुपिततेचा कायदा होता, तर याशी जरी विसंगत असला तरी अंमलात तो आणता येईल. 1923चा कायदा होता अगोदरचा, की शासकीय गुपिते हे गुपितच ठेवल्या गेली पाहिजे. मग आता हा माहितीचा अधिकार आला. माहितीचा अधिकार 2005 आणि 1923चा तो शासकीय गुपित कायदा, हे जर दोन्ही जर तुलना केली तर ते विसंगती त्या ठिकाणी आढळून येते. मग जरी हे विसंगत असेल तरी सुद्धा 2005चा कायदा अंमलात आणता येईल असे नमूद केलेलं आहे कलम 22 मध्ये. कलम 23 काय सांगतं, तर न्यायालयाच्या अधिकार ते आडकाठी, न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत त्याला आडकाठी म्हणजे काय, तर कोणतेही न्यायालय या अधिनियमांद्वारे दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा, अर्ज, कार्यवाही दाखल करून घेणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, न्यायालयाचे अधिकार थोडेसे फ्रीज केले गेलेले आहे, की या अधिनियमाद्वारे जर एखादा आदेश दिलेला असेल तर या आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा जर एखाद्या अपिलीय माणसानं केलेला असेल, एखादी अपील केलेली असेल किंवा अर्ज केलेला असेल, तर न्यायालय तशा प्रकारचा दावा, अर्ज हे दाखल करून घेणार नाही. म्हणजे न्यायालयाच्या अधिकारात त्या ठिकाणी थोडंसं आडकाठी किंवा त्यांचे अधिकार थोडे फ्रीज केलेले आपल्याला बघायला मिळतात. कलम 24 काय सांगतं, विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू करणे. जसे गुप्त वार्ता असतात, सुरक्षा संघटना असतात, यासारख्या केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ज्या काही संघटना आहे त्यांना अपवाद, तर भ्रष्टाचार, मानवी हक्क उल्लंघन झाल्यास माहिती द्यावी लागेल. जर भ्रष्टाचार असेल, गुप्त वार्तेचा किंवा सुरक्षा संघटनेचा किंवा मानवी हक्काचं उल्लंघन झालं असेल तर ती माहिती त्यांना द्यावीच. तसंच एखादी माहिती मागितलेली माहिती जर मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या आरोपासंदर्भात जर असेल तर ती माहिती आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर कलम 7 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी अर्ज प्राप्तीनंतर 45 दिवसात द्यावी लागेल. बघा या ठिकाणी कलम 24 मध्ये विवक्षित संघटनांचा जो अधिनियम आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एखादी माहिती जर मानवी हक्काचं उल्लंघन होणारी जर असेल तर मग ती आयोगाची परमिशन मिळाल्यानंतरच 45 दिवसाच्या आत बंधनकारक आहे. त्या ठिकाणी कलम 7 ला बी थोडीशी तडा ही दिल्या गेलेली आहे दिसून येतं. कलम 25 काय सांगतं की संनियंत्रण करणे आणि अहवाल देणे. दरवर्षाचा अहवाल हा समुचित शासनाला द्यावा लागतो, की दरवर्षी त्या शासनाकडे किती प्रकरणं आलीत, किती प्रकरणाची त्यांनी माहिती दिली, किती प्रकरणाची माहिती देणं हे बाकी आहे, याचा संपूर्ण अहवाल हा दरवर्षी समुचित शासनाला द्यावा लागत असतो. कलम 26 सांगतं समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे. शासनाने कार्यक्रम तयार करणे मग काय, या अधिनियमाचा प्रचार प्रसार करण्यासाठी किंवा हा अधिनियम लोकांना माहिती व्हावा, त्याचा उपयोग कसा करायचा, कोणत्या कामासाठी करायचा, त्यासाठी शासनानं विविध कार्यक्रम करावे, कायद्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी असं सांगितलेलं आहे. कलम 27 सांगतं की याचा नियम तयार करण्याचा अधिकार सुद्धा समुचित शासनाला आहे, की बाबा या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्यांना नियम तयार करता येतील. त्यानंतर कलम 28 म्हणतोय नियम तयार करण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याचा अधिकार आहे, की या कलमाद्वारे अधिनियमाच्या तरतुदी जर अंमलात आणणे आहे तर त्या आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम तयार करण्याचा अधिकार हा प्राधिकाऱ्याचा असणार आहे. प्राधिकाराचा जो प्राधिकरण अधिकारी असतो त्याला असणार आहे. कलम 29 सांगतं नियम जे तयार होते ते सभागृहापुढे ठेवणे आवश्यक आहे. कलम 30 सांगतं अडचणी दूर करणे, की यामध्ये अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही, किंवा या कलमांद्वारे काढलेला आदेश तो काढण्यात आल्यानंतर होईल तितक्या संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल. त्यानंतर अजून काय सांगते ते कलम 31 तर निरसन. मोहिमेचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. मोहिमेचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 मध्ये जो केलेला होता 2003च्या 5 मध्ये, तर तो याद्वारे निरसित होणार आहे. यामध्ये अनुसूची 1 अनुसूची 2 म्हणजे परिशिष्ट 1 परिशिष्ट 2, तर मुख्य माहिती आयुक्तच्या संदर्भात पहिलं परिशिष्ट आहे,
माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त यांनी घ्यावयाची जी काही शपथ आहे, या शपथेचा नमुना त्यामध्ये दिलेला आहे पहिल्या परिशिष्टामध्ये. आणि दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ज्या काही गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना आहे, अशा ज्या काही 18 संस्था आहे, या 18 संस्थांची यादी ही दुसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेली आहे. बघा, 2 परिशिष्ट आहे. पहिल्या परिशिष्टामध्ये शपथेचा नमुना आहे, ज्या शपथा या मुख्य माहिती आयुक्त केंद्रीय असो का राज्य असो किंवा इतर माहिती आयुक्त, मग ते सुद्धा केंद्रीय असो का राज्याचे असो, यांना जी शपथ घ्यावायची पदग्रहण करताना, त्या शपथेचा नमुना हा परिशिष्ट 1 मध्ये आणि परिशिष्ट 2 मध्ये काय, केंद्र सरकारने जे काही गुप्त वार्ता आणि संरक्षण संघटना स्थापन केलेल्या आहे, सुरक्षा संघटना स्थापन केलेल्या आहे, तर अशा या संघटनांची किंवा संस्थांची यादी आहे. अशा 18 संस्था आहेत आणि त्या 18 संस्थांची यादी परिशिष्ट 2 मध्ये या कायद्याला जोडलेली आहे. आता सचिव डी विश्वनाथन, बघा, या अधिनियमावर जी स्वाक्षरी आहे, राजपत्र जे जारी झालेलं आहे या अधिनियमाचं, याच्यावर स्वाक्षरी कोणाची झालेली आहे, तर जे सचिव आहे डी विश्वनाथन यांच्या सहीनं हे राजपत्र जारी केलेलं आहे. त्यामध्ये विशेष बाबी जर सांगायचं झालं तर माहितीचे कारण उघड करणे बंधनकारक नाही. तर मग माहिती कशासाठी पाहिजे, हे कारण काही द्यायचं बंधनकारक नाहीये. अर्जासोबत 10 रुपयाचं शुल्क तुम्ही कोर्ट फी, स्टॅम्प किंवा डीडी वगैरे न देऊ शकता. 10 रुपये अर्जासोबत शुल्क असतं. जीविताची संबंधी जी माहिती असते ती 48 तासात देणे अनिवार्य आहे. सर्वसाधारण माहिती 30 दिवसात देणं बंधनकारक आहे. जनमाहिती अधिकाऱ्याविरुद्ध प्रथम अपील अधिकारी कडे 30 दिवसाच्या आत अपील करता येते आणि प्रथम अपील अधिकाऱ्याविरुद्ध 90 दिवसाच्या आत राज्य किंवा केंद्र माहिती आयुक्ताकडे अपील करता येते. हे अतिशय विशेष अशा बाबी या अधिकारातल्या आहेत. अशा प्रकारचा हा माहितीचा अधिकार अधिनियम आज आपण बघितलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जर हे महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच हे मराठी माणसाचं मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.